रखडलेली प्राध्यापक भरती, विद्यार्थी परिषद निवडणुका, बोगस महाविद्यालयांचे वाढते प्रमाण यासह शिक्षण क्षेत्रातील विविध समस्या सोडवण्यासाठी महाराष्ट्र शासनाने पुढाकार घ्यावा अशी मागणी करत अंमलबजावणी न झाल्यास रस्त्यावर उतरण्यात येईल असा इशारा अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे प्रदेश मंत्री अथर्व कुलकर्णी यांनी पत्रकार परिषदेत दिला। सोलापुरात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे 59वे पश्चिम महाराष्ट्र प्रदेश अधिवेशन पार पडले। या अधिवेशनात विविध समस्या विषयांवर चर्चा आणि मार्गदर्शन करण्यात आले, तसे प्रस्तावही पारित करण्यात आले। रखडलेली प्राध्यापक भरती, विद्यार्थी परिषद निवडणुका, बोगस महाविद्यालयांचे वाढते प्रमाण यासह शिक्षण क्षेत्रात विविध समस्या आहेत। महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या अंतर्गत चालणाऱ्या वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये भ्रष्टाचाराचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे। अनधिकृत दंड वसुली करणे, हा भ्रष्टाचार थांबवण्यासाठी महाराष्ट्र शासनाने कठोर पावले उचलावीत। OTT प्लॅटफॉर्मवर वेब सिरीजमार्फत पसरवली जाणारी अश्लीलता, दूरदर्शनवरील मालिका, चित्रपट समाज मनावर नकारात्मक परिणाम पाडत आहे। त्यामुळे अशा प्लॅटफॉर्मवर माहितीवर नियमांची चौकट घालण्यात यावी यासह विविध मागण्यांसंदर्भात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेकडून शासनाकडे पाठपुरावा करण्यात येत आहे। शिक्षण क्षेत्रातील समस्या सोडवण्यासाठी शासनाने तत्काळ शासन निर्णय घ्यावेत, अंमलबजावणी करावी यासाठी पाठपुरावा सुरू आहे। अंमलबजावणी न झाल्यास अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेला रस्त्यावर उतरावे लागेल असा इशारा देण्यात आला। पत्रकार परिषदेस आदित्य मुस्के, अनघा जाधव, यश उडाणशिव, पियुषा हिंगमिरे आदी उपस्थित होते। अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका।